नमस्कार मंडळी, मी स्नेहल तुमचे मनापासून स्वागत करते। चला, 1 वाटी तांदळाचे पीठ आहे, अर्धी वाटी दही, 1 चमच जिरे, चवीप्रमाणे मीठ टाकून हे पीठ आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्याच्या नंतर आपण यामध्ये थोडं पाणी टाकून हा सरसरीत बॅटर बनवून घ्यायचा आहे। सरसरीत म्हणजे जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळ नको, असा हा बॅटर आपण बनवून घ्यायचा आहे। चला तर बॅटर आपला बनवून रेडी आहे। सरसरीत म्हणजे आपण चम्मचामध्ये टाकल्याच्या नंतर हा बॅटर हाताने चेक केला तर इकडं तिकडं पसरला नाही पाहिजे, असा हा बॅटर आपण बनवून घेतलेला आहे। चला, पुढचं प्रोसेस आपल्याला करायचं आहे। हा बॅटर आपण एका मिक्सी जारमध्ये टाकून हा मिक्सरमध्ये 30 सेकंदासाठी छान फिरून घ्यायचा आहे। यामुळे काय होईल की आपला बॅटर थोडासा फ्लफी होईल। चला तर यानंतरचं प्रोसेस आपण करायचं आहे। बॅटर आपला मिक्सी जारमधून काढलेला आहे। चला तर पुढे काय करायचं आहे, पुढे आपण तवा गरम करायला ठेवायचा आहे। त्यावरती आपण थोडंसं तेल किंवा तूप टाकून छान फिरवून घ्यायचं आहे। गॅस मिडियमच ठेवायचा आहे, तवा जास्त गरम करायचा नाही, मिडियम तवा असला पाहिजे। यामध्ये चम्मचमध्ये बॅटर घेऊन चारी बाजूनं पहिलं फिरवून घ्यायचं आहे, आतमध्ये टाकायचं नाही। आतमध्ये टाकलं तर काय होईल की डोसा आपला मध्येच जाड होईल, चारी बाजूला पातळ। तर सुरुवात आपण साईडनं करायची आहे। हे केल्याच्या नंतर आपण हा डोसा 30 सेकंदासाठी झाकण लावून ठेवायचा आहे। यामुळे काय होईल की आपला डोसा छान वाफला जाईल। दुसऱ्या बाजूनं पलटी केल्याच्या नंतर आपण थोडंसं तेल किंवा तूप वरती सोडायचं आहे। आणखीन 30 सेकंद आपण झाकण लावून ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती। चला तर आपला डोसा खाण्यासाठी रेडी आहे। चला, स्पंजी डोसा आपला तयार आहे। चला, दुसरं प्रोसेस पण आपण हेच करायचं आहे। तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून हा बॅटर चारी बाजूनं पसरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे, झाकण लावून ठेवायचं आहे। प्रोसेस तेच आहे। सेंटरला नंतर टाकायचं आहे, साईडला सर्वात आधी टाकायचं आहे। चला, यानंतर आपण हा डोसा झाकण लावून ठेवायचा आहे। तर हा डोसा आपण मुलांसाठी बनवलेला आहे, कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना डब्याला काय द्यावं हे आपल्याला चिंता लागलेली असते हमेशा। तर झटपटमध्ये तांदळाचं पीठ तर हमेशा आपल्याकडं असतं, दही पण असतंच। तर हा हेल्दी डोसा आपण मुलांसाठी बनवून द्यायचा। त्याबरोबर सॉस द्या, सॉसबरोबर हा डोसा खूप छान लागतो, किंवा चटणी मुलं खात नाहीत हल्ली, सॉस खातात। त्यामुळं हा डोसा आपल्यासाठी बनवायला इझी आणि मुलांसाठी डब्यामध्ये द्यायला पण इझी असतो। चला तर आपले 3 डोसे बनवून झालेले